नमस्कार, ओजस्वी किचन मध्ये मी तेजश्री तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर ओजस्वी आज काय बनवायचं? माहित नाही मला। माहित नाही? नाही। तुला काय खायचं आज? वडापाव समोसा। वडापाव समोसा खायचा? अरे बापरे, एक काम करूया, मी ना तुला एक मस्त पदार्थ बनवून देते आणि ना वडापाव आणि समोसापेक्षा पण ना तो एकदम मस्त लागतो। तू समोसा वडापाव पण विसरून जाशील। आज आपण एक स्नॅक्सचा पदार्थ बनवणार आहोत, जो तुम्ही मधल्या वेळेत किंवा सकाळी नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेत तुम्हाला काही स्नॅक्स खायची इच्छा झाली तर हा पदार्थ नक्की बनवून खाऊ शकता। तर काय आहे तो पदार्थ आणि कसा बनवायचा, पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे एका बाउलमध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तसेच यामध्ये 4 चमचे बारीक रवा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, 2 चमचे तेलाचं मोहन घातलेलं आहे, तसेच 1 चमचा मी लाल मिरची पावडर घातली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर इथे घातलेली आहे। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता थोडंसं पाणी घालून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। तर बघा, सुरुवातीलाच हे पीठ मळायच्या आधी आपल्याला 4 चमचे पीठ यातलं काढून घ्यायचं होतं, पण चुकून माझ्याकडून काढायचं राहिलं म्हणून मी आता काढून घेतलेलं आहे। पण तुम्ही पीठ मळायच्या आधीच जेव्हा आपण सर्व मिक्स करतो तेव्हा त्यातले 4 चमचे पीठ बाजूला काढून घ्या एका वाटीमध्ये। गोळा घट्टसर मळून घेतला, खूप जास्त सैल मळायचा नाहीये। तर इथे जे आपण 4 चमचे पीठ बाजूला काढून ठेवलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि याची एक मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये पेस्ट बनवून घ्यायची आहे। पाव चमचा हळद घातली मी याच्यामध्ये आणि तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी। एका बाउलमध्ये 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, बटाटे खिसून घ्यायचे आहेत। यामध्ये 1 मिरची बारीक कट करून घातली, अर्धा चमचा लाल तिखट घातलं, पाव चमचा हळद घातली, पाव चमचा गरम मसाला घातला आणि पाव चमचा चाट मसाला घातलाय, चवीनुसार मीठ घातलं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मस्तपैकी चटपटीत स्टफिंग आपलं रेडी आहे। तर आता ह्याला थोडंसं बाजूला ठेवूयात। इथे कणिक पण आपली छान भिजलेली आहे। या कणकेचे 2 गोळे करून घ्यायचे आहेत आणि पोळपाटावरती याला आपल्याला पिठामध्ये वरती लाटून घ्यायचं आहे। तर आपण याला लाटून घेऊया। लाटताना हे आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे, जाडसर लाटायचं नाहीये। तर तुम्ही याला चौकोनी शेपमध्ये, गोल शेपमध्ये, कोणत्याही शेपमध्ये लाटून घेऊ शकता। तर तुम्ही पाहू शकताय की याला मी पूर्ण पोळपट भरून लाटलेलं आहे आणि जे स्टफिंग आपण बनवलेलं होतं बटाट्याचं ते याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचं, चमच्याने स्प्रेड करू शकता। स्प्रेड केल्यानंतर इथे मी घातलेला आहे रेड चिली सॉस, तसेच इथे तुम्ही टोमॅटो केचप घालू शकता, जे सॉस तुमच्याकडे अवेलेबल आहेत। 1 चमचा मी इथे रेड ग्रीन चिली सॉस पण घातलेला आहे। खूप जास्त घालायचं नाही, 1 चमचावरच घालायचं, नाही तर हे बाहेर येऊ शकतं। आणि अशी चपटी घडी घालून याला घ्यायचे आहे, चाकूच्या मदतीने याचे पातळ काप करून घ्यायचे आहेत। खूप जास्त जाडसर काप करायचे नाहीत, म्हणजे तळल्यानंतर हे चांगले कुरकुरीत होतात, त्यासाठी पातळ काप बनवायचे। काप केल्यानंतर याला चपटा आकार देऊन घ्यायचा आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। आणि अशा प्रकारे ते काप करून घेतले। आता जी आपण ही पेस्ट पिठाची बनवून घेतली होती त्यामध्ये हे आपण घालायचं, याला मिक्स करायचं आणि तेलामध्ये शालो फ्राय करायचं आहे। तेल गरम करत ठेवलं होतं, तुम्ही याला चांगलं डीप फ्राय पण करू शकता, पण शालो फ्राय केलं तरीही हे छान कुरकुरीत होतात। एका बाजूने हे चांगले फ्राय झाले की याला पलटवून घ्यायचं आहे आणि दुसरीही बाजू अशाच प्रकारे आपल्याला खरपूस रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त कलर आलेला आहे आणि याला तळण्यासाठी जवळजवळ 5 ते 6 मिनिटं लागतात दोन्ही बाजूनी। तर छान तळल्यानंतर याला आपण लगेच काढून घेणार आहोत। तेल थोडंसं बाजूला घेऊन नितळून घ्यायचं आहे आणि सर्व मी इथे जे एका गोळ्याचे बनवून घेतले होते तेच आहे इथे आणि तुम्ही पाहू शकताय मस्त कलर आलेला आहे आणि एकदम छान कुरकुरीत झालेले आहेत। तुम्ही याला दह्यासोबत किंवा सॉससोबत एन्जॉय करू शकता, एकदम मस्त लागतात। तर इथे हा आपला स्नॅक्स तयार आहे, मस्त चटपटीत। तुम्ही पाहिलाच असेल की मी कसा बनवला आणि किती वेळात बनवला, आणि बघा एकदम मस्त दिसायला पण मस्त दिसतोय आणि चवीला सुद्धा एकदम मस्त लागतो। तर समोसा आणि वडापावपेक्षा सुद्धा हा पदार्थ खूप छान लागतो। तर ओजस्वी टेस्ट करून बघ। आणि हा पदार्थ ना दह्यासोबत एकदम अप्रतिम लागतो, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मस्त आहे ना? की वडापाव आणि समोसा मस्त लागतो, हे छान लागतंय।
ठीक आहे. तर बघा तुम्ही वडापाव समोसा तर तुम्ही नेहमीच खात असता, तर हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमीच मिळत राहतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.